काल सातारा तालुक्यातर्फे NDPS कायद्याअंतर्गत एक कारवाई झाली चांगली, ज्याच्यामध्ये 12 ग्रॅम हेरोईन हे आम्हाला 2 आरोपींकडनं मिळालं. एकाचं नाव आहे अक्षय पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे अलंकार मुळीक. हे दोन्ही आरोपी कोल्हापूरचे आहेत. ते विक्री करता येणार अशी गुप्त खबर होती. त्याच्या आधारे कारवाई करण्यात आलेली आहे सातारा तालुका पोलिसांतर्फे. त्यांच्याबरोबरच्या गाड्या आणि हा माल असं म्हणून सुमारे 9 लाख किमतीचा मुद्देमाल हा या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढच्या तपासात हे त्यांनी कोणाकडनं आणलं होतं आणि काही इतर काही विक्री केलं आहे का या संदर्भातला तपास सातारा तालुका पोलीस स्टेशन. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना प्रचंड मेहनत घेऊन मोठ्या धाडसाने गुन्हेगारांच्या कळपात सामील व्हावे लागते. तेव्हा कुठे गुन्हेगार हाती लागतात. असाच काहीसा प्रकार सध्या सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान समोर आला आहे. कोल्हापुरातून साताऱ्यात ब्राऊन हेरोईनची तस्करी व्हायची, पण तस्कर हाती लागत नव्हते. शेवटी तस्करांकडून पोलिसांना 1 ग्रॅम हेरोईन खरेदी करावे लागले. तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला. खरं तर तस्कर इथेच फसले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामुळे साताऱ्यातील ड्रग्ज तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार राजू शिखरे यांनीही अशाच पद्धतीने 2 तस्करांना हुशारीने ताब्यात घेतले. साताऱ्यात वर्षभरापासून ड्रग्ज विकले जात होते. याची थेट कोल्हापुरातून तस्करी होत होती. मात्र या तस्करीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. पोलीस निरीक्षक निलेश तांबे व हवालदार राजू शिखरे यांनी एक गोपनीय प्लॅन रचला. दोघांशिवाय ही माहिती कुणालाही समजू नये याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली. हवालदार राजू शिखरे हे 1-2 वेळा कोल्हापूरला जाऊन आले होते, परंतु तस्कर काही त्यांच्या हाती लागत नव्हते. आठवडाभरापूर्वी राजू शिखरे हे एका मध्यस्थी व्यक्तीला घेऊन कोल्हापूरला गेले. तेथे गेल्यानंतर मध्यस्थी व्यक्तीकरवी त्यांनी 1 ग्राम ब्राऊन हेरोईन पैसे देऊन खरेदी केले. त्यामुळे तस्करांचा विश्वास त्यांच्यावर बसला. त्यांना कोणतीही शंका येऊ नये म्हणून ते दोघेही कारवाई न करता साताऱ्यात परत आले. आठवडाभरानंतर पुन्हा त्या तस्करांशी मध्यस्थीकरवी संपर्क साधण्यात आला. मोठ्या प्रमाणात माल लागणार असल्याचे त्यांना भासविण्यात आले. डीलची तारीख, वेळ, ठिकाण सारं ठरलं. तस्कर अलिशान कार घेऊन साताऱ्याच्या दिशेने येऊ लागले. वाटेत मध्ये फोन करून आम्ही साताऱ्याजवळ 10 मिनिटात पोहोचतोय असं मध्यस्थीला तस्कर सांगत होते. ठरल्याप्रमाणे राजू शिखरे व त्यांची टीम शेंद्रेजवळ कारची वाट पाहतच होते. अंधाऱ्या रात्रीत काळे धंदे करणाऱ्या तस्करांची कार पोहोचली. अगदी आरामशीरपणे दोघेही कारमधून उतरले. पोलिसांनी खांद्यावर मैत्रीचा नव्हे तर हातकडीचा हात टाकून दोघांनाही पकडले. तेव्हा आपण पुरते फसलो गेलो याची दोघा तस्करांना जाणीव झाली. दोघांच्याही ताब्यातून 4,80,000चे ब्राऊन हेरोईन, कार, 2 मोबाईल असा सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. धन्यवाद. मंडळी, अशाच नवनवीन बातम्यांसाठी माण महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद.